नमस्कार मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता, जे की आहे राईट्स लिमिटेडचे. यांच्याकडून काही पदांसाठी पदभरती सुरू झालेली आहे. ती पदभरती कोणकोणत्या पदांसाठी आहे, श्रेणी काय आहे, त्याचबरोबर याची सुरुवात तारीख काय आहे, कधी अर्ज सुरू झालेले आहेत, अंतिम तारीख काय आहे, क्वेश्चन कसे असणार आहेत, म्हणजे कोणकोणता सिलेबस आहे, त्याचबरोबर रिझल्ट कसा लागणार आहे, तुम्ही कसा फॉर्म भरू शकता, सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे PDF आहे ऑफिशियल, ते तुम्हाला आमच्या ग्रुपवर किंवा इंस्टाग्रामवर मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आमचा ग्रुप किंवा इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. तुम्ही जर इच्छुक असाल तर हे PDF जे आहे ऑफिशियल PDF तुम्हाला मिळून जाईल. तर सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत, जे की सबमिशनची डेट आहे. फॉर्म तुम्ही 14/10/2025 पासून ते 12/11/2025 पर्यंत हा फॉर्म जो आहे या पदांकरिता भरू शकता. त्याचबरोबर याची रिटर्न टेस्टची डेट सुद्धा यांनी दिलेली आहे, जे की आहे 23/11/2025. या तारखेला या पदांसाठी परीक्षा घेतली जाईल. आता बघा, इथं इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत. ऑल वॅकन्सीज आर स्पेसिफिक टू पर्टिक्युलर रिजन अँड डिसिप्लिन. तर तुम्हाला प्रत्येक रिजननुसार इथे पोस्ट दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आहे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक स्टेट दिलेला आहे. त्यानुसार हे पदे इथे वितरित करण्यात आलेली आहेत. ह्याच्यासाठी सर्वांसाठी जे रिटर्न टेस्ट आहे ती एकाच दिवशी, एकाच तारखेला आणि एकाच वेळी होणार आहे. त्याच्यासाठी कोणतीही वेगवेगळी परीक्षा घेतली जाणार नाही. ऑल टाइम ऑल ओव्हर इंडियामध्ये स्टेट्समध्ये जिथे जिथे हे जे केंद्र असणार आहेत, परीक्षा केंद्र, त्या ठिकाणी एकाच ठिकाणी ही परीक्षा घेतली जाणार आहे. आता इथं तिसरा पॉईंट दिलेला आहे, अ कॅन्डिडेट शॅल अप्लाय फॉर वन वॅकन्सी ओनली. फक्त एक कॅन्डिडेट एका वॅकन्सीसाठीच अप्लाय करू शकतो. आता जसं तुम्ही खाली जाल तर तुम्हाला इथं डिसिप्लिन्स म्हणजे जागा दिसतील, कोणकोणत्या डिसिप्लिन्स आहेत ते दिसतील. तर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, S&T, तसेच खाली बघितलं तर मेकॅनिकल, मेटॅलर्जी, केमिकल, केमिस्ट्री यांमध्ये या जागा आहेत. रिजन दिलेले आहेत. तुम्ही हे सर्व काही रीड करू शकता व्हिडिओ पॉज करून. तर तुमच्यासाठी मी हे स्लोमध्ये हे करतो. तर व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा आणि हे तुम्ही रिजन वाईज पाहू शकता. याच्यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट प्रत्येक जे डिसिप्लिन्स आहेत त्यामधून ह्या जागा आहेत, पण मेनली जागा आहेत सिनियर टेक्निकल असिस्टंट. त्याच्यामध्ये सिव्हिल आलं, S&T आलं, इलेक्ट्रिकल आलं, केमिकल आलं, त्याचबरोबर मेटॅलर्जी आलं. तर ह्या डिसिप्लिनमध्येच ह्या पोस्ट दिलेल्या आहेत. आता मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुम्हाला ह्या पदांसाठी तुम्ही पात्र आहात का हे बघायचं असेल तर तुम्हाला इथे प्रत्येक पदासाठी जे आहे ते त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. जसं तुम्हाला जर सिव्हिलमध्ये उदाहरणार्थ सिनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जर पोस्ट जर मिळवायची असेल तर तुम्हाला फुल डिप्लोमा तुमचा झालेला असावा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तसंच डिप्लोमा झालेला असावा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये. तर हे बघा, प्रत्येक जे डिसिप्लिन्स आहेत तर त्या प्रत्येक डिसिप्लिननुसार पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्या पोस्टच्या समोरच एक्सपिरियन्स लागणार आहे का, किंवा तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा कोणता पाहिजे तर हे दिलेलं आहे. त्याचबरोबर इथे मिनिमम पोस्ट क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे, जो की प्रत्येक पोस्टसाठी बघू शकता 2 वर्ष आहे. म्हणजे सर्व पोस्टांसाठी जे आहे ते 2 वर्षाचं असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक कॅटेगरीनुसार जे अनरिझर्वड आहे, EWS आहे, OBC आहे, SC ST प्रवर्ग आहे, तर प्रत्येक प्रवर्गानुसार जे आहे इथे जागा दिलेल्या आहेत. जसं तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. व्हिडिओ खूप मोठा होईल, यामुळे मी प्रत्येक गोष्ट इथं वाचून दाखवत नाहीये. तुम्ही हे PDF जे आहे ते मिळवू शकता. आता आपण खाली जाऊया. तर इथं एज लिमिट दिलेली आहे. मॅक्झिमम एज लिमिट सर्व पोस्टसाठी 40 आहे. तर तुमचं वय जे आहे ते एक्सिड झालेलं नसावं 40च्या वर. त्याचबरोबर एज्युकेशनल एक्सपिरियन्स तुम्ही स्टॉप करून पाहू शकता. कॅटेगरीनुसार जे आहे तिथं गोष्टी दिलेल्या आहेत, पण तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्हाला सर्व पोस्ट कोणीही असो, तर जे अनरिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत आणि EWS आहेत त्यांना मिनिमम 50% याच्यामध्ये घेणे गरजेचे आहे मार्क्स. आणि जे SC ST OBC आणि PWD कॅन्डिडेट्स आहेत या प्रवर्गातील, तर त्यांना 45% मिनिमम मार्क्स क्वालिफाय करायला घ्यावे लागणार आहेत. आपण खाली जाऊया आणि अजून रिलॅक्सेशन्स आणि कन्सेशन्स दिलेले आहेत. तर इथं एज रिलॅक्सेशन्स असतात किंवा टाइम रिलॅक्सेशन आहे. तर आपण हे महत्त्वाचं आहे ते पाहूया. तर बघा, रिझर्वेशन, रिलॅक्सेशन आणि कन्सेशन्स EWS SC ST OBC NCL PWD एक्स सर्व्हिसमॅन J&K domicile would be provided against reserved post where applicable as per extent government orders. गव्हर्नमेंट ऑर्डरनुसार या सर्वांना जे आहे
ते रिलॅक्सेशन वगैरे दिले जाईल. इथं बघू शकता डिसिप्लिन दिलेला आहे, कॅटेगरीज फॉर आयडेंटिफाईड दिलेला आहे, लोकोमोटर डिसॅबिलिटी, हेअरिंग इम्पेअरमेंट. जे कॅन्डिडेट म्हणजे फिजिकली डिसेबल्ड आहेत त्यांना सुद्धा इथे जे आहे त्यांना रिलॅक्सेशन मिळणार आहे. आपण खाली जाऊया. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, सर्वात महत्त्वाचं आहे सिलेक्शन प्रोसेस. तर बघा, फेज 1 ला रिटन एक्झाम होणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रिटन एक्झाम सेम डेट, सेम तारीख आणि एकाच दिवशी सर्वकडे ही एक्झाम होणार आहे. तर तुमची सर्वात प्रथम रिटन टेस्ट होणार आहे, तुम्हाला त्याला अपेअर व्हायचं आहे. सिलेबस जे आहे ते कॉमन आहे फॉर ऑल वॅकन्सी, सर्वांसाठी एकच आहे. मिनिमम मार्क्स 50% घ्यायचे आहेत अनरिझर्व्ड आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, आणि 45% मिनिमम घ्यायचे आहेत SC, ST, OBC, NCL, PWD या प्रवर्गाकरिता फक्त 45% तुम्हाला क्वालिफिकेशनला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर हे झाल्यानंतर तुम्हाला या परीक्षेसाठी सर्वप्रथम 125 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स दिले जाणार आहेत. ईच क्वेश्चन 1 मार्काला असेल. 2.5 आवर्सचा म्हणजे 2.5 तास तुम्हाला याच्यामध्ये ह्या परीक्षेचा वेळ असेल. तुम्हाला अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. जर तुम्ही फिजिकली वीकर असाल, फिजिकली जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल, तुम्ही अप्लाय केलेलं असेल, तर तुम्हाला अतिरिक्त 50 मिनिट भेटतील. अदरवाईज याच्यामध्ये टाइम 2.5 घंट्याचा आहे. तर तुम्हाला मी परीक्षेचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कोणतेही नेगेटिव्ह मार्किंग नाहीये. कोणत्याही चुकीच्या प्रश्नासाठी तुमचे मार्क काटले जाणार नाहीत. आता परीक्षा झाल्यानंतर फेज 2 असणार आहे, ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे, ते तुमच्याकडे डिग्री आहे का, डिप्लोमा आहे का, 10वी-12वीचे सर्टिफिकेट असतील, बर्थ सर्टिफिकेट असतील, ह्या सर्वांचं जे आहे ते व्हेरिफिकेशन होतं, त्यासाठी बोलवलं जातं. याच्यानंतर एक मेरिट लिस्ट लावली जाते, एक रिझल्ट लावला जातो, त्याच्यानंतर तुम्हाला ही पोस्ट मिळून जाते. आता आपण खाली पाहूया. तर हे डॉक्युमेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला सांगितले, ते शॉर्टमध्ये सांगितले. खाली गेला तर नेचर अँड पिरियड ऑफ एंगेजमेंट दिलेला आहे, जे की तुम्ही पॉज करून पाहू शकता. खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे रिमर्नेशन दिसत असेल. आता फी बघूया आपण. सर्वप्रथम जनरल OBC कॅन्डिडेटसाठी फी आहे 300 रुपये आणि EWS, SC, ST, PWD कॅन्डिडेटसाठी आहे 100 रुपये. तुमचा कोणता प्रवर्ग आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरताना ही फी ऑनलाईनच पद्धतीनं पे करू शकता. ऑनलाईन पद्धतीनं पे करण्यासाठी यांची स्वतःची वेबसाईट आहे. आता इथे हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता यांची एक वेबसाईट आहे जी मी तुम्हाला शो करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे PDF ची, तिथेही तुम्ही क्लिक करून डायरेक्टली यासाठी अप्लाय करू शकता. तर हे पूर्ण प्रोसेस आहे आणि तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. याची जी तारीख आहे मी एक्झामची सांगितलेली आहे तुम्हाला स्टार्टिंगलाच, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि डेट ऑफ रिटर्न एक्झाम मी तुम्हाला वापस सांगत आहे 23/11/2025 रविवार आहे. त्या दिवशी एक्झाम होणार आहे. आता ही एक्झाम कोणत्या सेंटरला होऊ शकते, तर बघा त्यांनी व्हेन्यू सुद्धा दिलेले आहेत. रिटर्न एक्झामसाठी कोणकोणते व्हेन्यू ठरवले जाणार आहेत, तर दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, बेंगळुरू. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील आहात तुम्ही, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त मुंबई शहरामध्ये ही तुमची परीक्षा घेतली जाईल. याच्यामध्ये पुणे किंवा नाशिक अशा कोणत्याही बाकी शहरांचा समावेश नाहीये. पण तुम्ही जर आउट ऑफ स्टेट असाल सध्या आणि ही एक्झाम देऊ इच्छिता, तर तुमच्या जवळ पाहू शकता हे जे व्हेन्यू दिलेले आहेत त्यांपैकी कोणत्याही एका व्हेन्यूमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. तुम्ही हे प्रिफर्ड व्हेन्यू जे आहे ते फॉर्म भरताना सुद्धा देऊ शकता. त्याचबरोबर जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की एक्झाम कशी असणार आहे, तुम्हाला काय घेऊन जावं लागणार आहे. तर हे सर्व नॉर्मल गोष्टी, तुम्हाला जर क्वेश्चन असतील तर विचारू शकता. त्याचबरोबर सिलेबस दिलेला आहे बघा. ह्याच्यामध्ये टोटल 125 क्वेश्चन जे असणार आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये कोणकोणते सिलेबस असणार आहे, तर ह्याच्यामध्ये क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड अराउंड याचे 35 क्वेश्चन असणार आहेत. डेटा इंटरप्शन अराउंड 35 क्वेश्चन्स असणार आहेत. लॉजिकल रिझनिंगचे 35 क्वेश्चन्स. बेसिक अवेअरनेस, जनरल नॉलेज याचे अराउंड 20 क्वेश्चन्स असणार आहेत. तर अशा प्रकारे तुमचे 125 क्वेश्चन्स दिले जाणार आहेत. व्हिडिओ पॉज करून हे जे एनेक्झर आहे ते पाहू शकता. याच्यामध्ये क्वेश्चन्स त्याचबरोबर पुढे सुद्धा त्याची इन्फो दिलेली आहे. खाली पाहू शकता फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर SC, ST. तर हे सुद्धा कास्ट सर्टिफिकेट सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेटचे फॉर्मॅट सुद्धा दिलेले आहेत, डिक्लेरेशन दिलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला ऑफिशियल PDF मध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर हे डाउनलोड करायचं असेल किंवा पाहिजे असेल तर हे डाउनलोड करायचे असेल तर ऑफिशियल यांची साईट आहे, तिथे जाऊ शकता, राईटची साईड, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ग्रुप जॉईन करा, इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, तिथे विचारा. तुम्ही जर यासाठी पात्र असाल किंवा तुम्हाला इच्छुक असाल ही परीक्षा देण्यासाठी, तर तुम्ही आमच्याकडून हे PDF मिळवू शकता. बाकी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. याबद्दल तुमचे अतिरिक्त काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन जे नोकऱ्यांची जाहिराती आहेत ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.